हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। सकाळची वेळ आहे आणि दिनेश इकडे काय करत आहे, रुद्राक्षाच्या माळेमधले रुद्राक्ष काढत आहे। कारण का हे रुद्राक्षाची माळ यांनी घालण्यासाठी गटून आणलेली होती आणि त्यामध्ये चांदी आणि हे पोवळे म्हणतात बघा, ते छोट्या साईजचे ते घातलेले आहेत। म्हणजे मंगळसूत्रामध्ये घालायची पोवळे थोडेसे मोठे असतात, पण या माळेमध्ये एकदम छोटे छोटे घातलेले आहेत। पण ती जी चांदी घातलेली आहे ना ते साईडनं ते रुतत आहे खूप, त्यामुळे ते उकलून काढलेलं आहे। कारण त्याला फक्त लाल दोरा जे असतो ना तो घालून गटवलं ना खूप सुंदरही दिसते आणि रुतणारी नाही आहे। तर ते माळ जे आहे ना म्हणजे काढून पूर्ण चांदी वेगळी केली, पोळे आणि जे रुद्राक्षाच्या मणी आहेत ते वेगळ्या करून दिलेल्या आहे गटवण्यासाठी। म्हणजे फक्त लाल दोरा टाकूनच त्यामध्ये गटवून आणणार आहे। आणि दिनेश आज कॉलेजला गेलेला होता, म्हणजे फॉर्म वगैरे भरायचे होते, त्याचे ॲडमिशन आणखीन झालेलं नाही आहे। तर 26 तारखेला त्यांनी ये म्हणून सांगितलेलं होतं, म्हणून आज गेलेला होता सकाळी। आणि येत आहेत आईस्क्रीम घेऊन आलेला आहे। म्हणजे गरमीही खूप आहे, पाऊस वगैरे येत नाही आहे इकडं। म्हणजे 3-4 दिवस झाला अशीच गरमी आहे, हवा खूप भयानक असते, पण अजिबात पाऊस नाही आहे। म्हणजे वातावरण एकदम असं थंडगार नाही आहे, थोडंसं असं वाटत आहे की गरमी होत आहे आणखीन परत, जसं उन्हाळ्यात होती तशी। तर आईस्क्रीम घेऊन आलेला आहे, तर आईस्क्रीम वगैरे आम्ही एन्जॉय केलं। आणि इकडं रवा जे आहे ना खूप सारा आणलेला होता। म्हणजे उन्हाळ्यामध्ये मी पापड बनवले होते, रव्याची कुरड्या बनवलेल्या होत्या, तेव्हा म्हणजे 2 किलो रवा आणलेला होता। नंतर मला पापड कुरडी बनवायची होती, त्याची आणखीन वेगळी रेसिपी बनवायची होती, पण झालंच नाही। ते रवा ठेवल्या थोडासा त्यामध्ये किडे वगैरे झालेले आहेत, कारण रवा मी गरम करून ठेवला नाही आणि डब्यात घालून ठेवल्यानंतर मला आठवण गेलेली आहे, असं झालेलं आहे। तर मी ते आज बघितलं आणि रवा काढून नीटनेटकं केलं आणि थोडंसं भाजून ठेवलेलं आहे डब्यात भरून, म्हणजे ते खराब होणार नाही, भरपूर दिवस ते टिकून राहतो। तर आता आम्ही वरती आलो, म्हणजे जी आपली दिवसभराची कामं होती ती आवरलेली आहेत आणि वरती आलेलो आहोत। वातावरण यावेळी छान आहे, म्हणजे दुपारी खूप गरमी खूप दगदग होत होती, पण आता छान अशी गार हवा आहे। वरचं वातावरण यावेळी खूप छान होतं, वरती आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं। तर आले होते आणि शेरूला पण आणलं, पण शेरू 5 मिनिटे शांत बसू देत नाही। जसं दिनेश खेळ करतो ना याच्यासोबत नुसती धावपळ चालू असते, दिनेश पळत असतो, शेरू त्याला धरायला जातो, त्यांचे नखरे चालू असतात दररोज। पण आज गायत्रीलाही तसंच करत आहे, पण गायत्रीला सवय नाही आहे, तिला ना बसूच देत नव्हता अजिबात, सारखं तिचे ड्रेस धुवून हे धुवून हात धुवून चालू होतं त्याचं। मग गायत्रीनं काय केलं, इथं गोधडी पडलेली होती तेच घेऊन त्याच्यासोबत खेळायला लागलेली आहे। बघू शकता काय झालेलं आहे यांचं, केव्हापासनं असं चाललेलं आहे, शेरू शांत बसू देत नाही। आणि मी एकदम शांत बसलेले आहे, वातावरणाचा एन्जॉय घेत आहे। मला शेरूच काही करत नाही कडकड, म्हणजे धावपळ काही माझ्यासोबत करत नाही, पण गायत्री आणि दिनेशला बघितलं की नुसती पळापळ, त्यांना धरायला पळायचं, पकडायचं, ड्रेस धरून ओढायचं चालू असतं त्याचं। तर असं ताईंनो हा दुसरा दिवस आहे, आजचा वार गुरुवार आहे। तर सर्वांना शुभ गुरुवार, श्री स्वामी समर्थ। 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे, तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर गुरुवारची देवपूजा थोडीशी माझी लेटच चालते, म्हणजे सकाळी लवकर सुरुवात करते, पण पूर्ण मंदिराची डीप क्लिनिंग होते। मार्बलचं मंदिर 8 दिवसाला एक वेळा क्लीन होतं आणि मी प्रत्येक गुरुवारीच अशा पद्धतीने क्लिनिंग करत असते। दररोज होत नाही, दररोज आपली धावपळ खूप होऊन जाते, त्यामुळे प्रत्येक गुरुवारी जे ना पूर्ण देवाची डीप क्लिनिंग करते। सगळे देवाचे भांडे जे हे आहे ना, तांब पितळचे भांडे, ते सगळे किचन काढून ठेवते आणि पूर्ण देवारा रिकामा करून घेते, आसन चेंज करते, शैवाना अभिषेक घालते। म्हणजे प्रत्येक गुरुवारी पूजेला मला भरपूर वेळ जातो, म्हणजे आरामात 3 ते 4 तास मला लागतात। तर इकडे एक देव मी उचलून किचन काउंटरवर ठेवत आहे। तर आसन पण चेंज करणार आहे, शैवांची मूर्ती, परत उतरणीचे तांबे। तुम्ही म्हणत होता की ते उतरणीच्या तांब्यामध्ये काय घालून ठेवते, म्हणजे असंच ठेवू नये, काहीतरी घालून ठेव। तर हो, अगोदर मी डाळ, तांदूळ, गहू असं टाकत होते, पण ते काय होतं, तर भिजतच होतं, खराब होत होतं ते धान्य पूर्ण, त्यामुळे मी नंतर टाकायचं बंद केलेलं आहे। तसंच ठेवते, 4 दाणे तांदूळ मी टाकत असते, जास्त नाही टाकते, कारण ते पाणी पडत आहे, खराब होत आहे त्यामुळे। तर परडी वरच्या साईडला मी ठेवत असते, परडी काढलेली आहे, आसन काढलेलं आहे वरच्या साईडचं, म्हणजे वरचा जी एरिया आहे ना तिथं तर खूप सारी धूळ जमा होत आहे, म्हणून अगोदर वरचं जे एरिया आहे ना पूर्ण रिकामा करून घेतलेला आहे। आणि जे उतरणीची तांबे ते काढून घेते, आसनही चेंज करते, पूर्ण देवारा रिकामा करते, आणि जे लिक्विड आहे ना ते टाकून मी पूर्ण मंदिर क्लीन करून घेणार आहे, स्वच्छ करून घेणार आहे। तुम्ही विचारत होता की त्या लिक्विडचं नाव काय आहे, तर त्याच्यावरती नाव वगैरे काहीच दिलेलं नाही आहे। हे म्हणत होते की ते एक गाडी येते, त्या गाडीमध्ये सगळे हे ज्या वस्तू असतात ना ते येत असतात, म्हणजे कुठल्या कंपनीचे त्यावरती काहीच लिहिलेलं नाही, एकदम प्लेन आहे ते। पण ते लिक्विड खूप छान आहे, त्या नाव काय माहिती नाही मला, कारण त्याला एक शॅम्पूही म्हणलं जातं, परत लिक्विड म्हणत असते मी तुम्हाला। फरशी स्वच्छ होते, परत आपला आता मार्बलचा देवाराही स्वच्छ होतो, म्हणजे काही वस्तू स्वच्छ होतात त्यानं। तर इकडं सगळे देव किचन काउंटर ठेवले, देवारा पूर्ण रिकामा करून घेतला, आणि जितके फोटो लावलेले तिथे देवापाशी सगळे मी स्वच्छ करून घेते, म्हणजे खूप धूळ जमते आणि रोज होत नाही ताईंनो, दररोज ही कामं माझी अजिबात होत नाही, दररोज नुसती धावपळ आपल्याला असते। प्रत्येक गुरुवारी मी नेमलेलं आहे, प्रत्येक गुरुवारी मी स्वच्छ करत असते, आणि पुढच्या गुरुवारीच मी स्वच्छ करत असते, म्हणजे रोज आपली धावपळ होते म्हणून होत नाही। आणि अशा पद्धतीने जर आपण एक वार नेमलो तर
जास्त कामाचा लोड येत नाही आणि आपलं काम पण छान होतं, स्वच्छ होतं. तर इकडे हे लिक्विड मी घेतलेलं आहे, बघू शकता अशी बॉटल आहे. यावरती कुठंच काहीच नाही आहे, एखादी चिठ्ठीसुद्धा नाही की त्याचं नाव वाचन मी, काहीच नाही आहे. एकदम प्लेन बाटली आहे आणि त्यामध्ये ही जी लिक्विड आहे ना, खूप छान आहे हे लिक्विड. म्हणजे देवारा जे मार्बलचं आहे ना, एकदम सक्त डाग त्याला पडलेले असतात. आपण धूप दिवा जास्त प्रमाणात लावतो आणि एखादी कुंकू हळदीचे डाग बी जर लागले ते पण निघत नाहीत मार्बलला. त्यामुळे ती लिक्विड घालून थोडं मी स्वच्छ केलं ना, पूर्ण चकाचक होऊन जातं. एकदम व्हाईट अँड व्हाईट जे मार्बलचा देवारा आहे ते होतो. आणि फरशीसाठी मी तेच घेत असते, फरशी पण खूप छान स्वच्छ होते. तर इथं मी एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि गायत्री देवा स्वच्छ करत आहे, म्हणजे पितांबरी लावून. तोपर्यंत मी पूर्ण देवारा स्वच्छ करून घेते. तर अगोदर मी फोटो पुसून घेते, मग देवारा मी स्वच्छ करून घेणार आहे. आणि जे कळशाचे तांबे आहेत, म्हणजे ते उतरणीचे तांबे आहेत, ते मी पितांबरी लावून घासून स्वच्छ धुवून पुसून ठेवणार आहे. म्हणजे आता पावसाळा चालू आहे, थोडीशी डाग पडतच असतात जे पितळ तांब्याचे धातूचे भांडे असतात त्याला. तर जितकं पितांबरी छान स्वच्छ निघतात तितकंच ते नंतर डाग पडतात पाण्याची, म्हणून स्वच्छ पुसणं हे गरजेचं आहे. तर इकडं मी चौरंग जे आहे ना स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि जे खालची बाजू आहे चौरंगाच्या खाली ते पण मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. म्हणजे चौरंग मी दररोज उचलत नाही आहे किंवा गुरुवारी उचलत नाही आहे, तिथंच असतो, फक्त मी स्वच्छ करून घेत असते. तर लिक्विड टाकलेलं आहे आणि एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे मी, त्या कपड्यानं पूर्ण देवारा मी स्वच्छ करून घेत आहे. कारण भडाभडा पाणी तर टाकता येत नाही आपल्याला, इथं पूर्ण पाणी साचलं जातं. त्यामुळे अशा पद्धतीने मी करत असते. काही घासणी वगैरे किंवा काही अशी निब्बर वस्तू घेऊन क्लीन करायची काही गरज नाही. लिक्विड इतकं छान आहे ना की कॉटनचा कपडा भिजून आपण छान घासून घेतलो सगळीकडे, तरी पण ते एकदम स्वच्छ चकाचक हे बघू शकता, एकदम व्हाईट अँड व्हाईट देवाला दिसत आहे. अगोदर थोडासा धुरळा जे आहे ना ते जमलेला होता इथं, आणि आपण दिवा धूप लावल्यामुळेही ते थोडंसं काळपट वाटतं, कारण एकदम व्हाईट आहे मध्ये, त्यामुळे. तर हे बघू शकता छान स्वच्छ झालेला आहे. आता खालचा एरिया अशाच प्रकारे मी पूर्ण स्वच्छ करून घेते. तोपर्यंत गायत्री पितांबरी लावून सगळे देव स्वच्छ करत आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हणत असते ना, मला आरामात 2-3 तास लागतात प्रत्येक गुरुवारी पूजा करायला, पण आज गायत्री आहे म्हणून मला 1 ते 1.5 तासामध्येच आजची देवपूजा झालेली होती. कारण मी जोपर्यंत देवारा स्वच्छ करत होते तोपर्यंत गायत्रीनं सगळ्या देवांना पितांबरी लावून घासून स्वच्छ करून दिलेलं होतं, म्हणजे स्नान घालूनच दिलेली होती. फक्त मी पूजा केलेली आहे, म्हणजे आज मामी आणि भाची दोघी मिळून पूजा केलेली आहे. तर इकडं बघू शकता पूर्ण देवाला छान चमकत आहे. दिनेश जरा चालू आहेत, म्हणजे आज स्वयंपाकाचं काही तितकं नाही आहे, पण बाबा आणि दिनेश गायत्री 3 जण जेवण करणार आहेत. तर स्वयंपाकी करायचं आहे. म्हणजे गुरुवारी ना किचनमध्ये तितकं तामझाम नसतं, पण मला पूजेला वेळ लागत असतो. तर बघू शकता पूर्ण देवारा छान चमकत आहे. आसन नंतर चेंज करणार आहे, म्हणजे आसन जे अगोदरचं आहे ते मी धुवायला घेते आणि वेगळं आसन अंतरत असते. पण देवारा थोडासा पाणी हडकलं की मग मी नंतर आसन अंतरणार आहे. तोपर्यंत मी देवांना स्नान घालून घेते. म्हणजे गायत्रीनं स्नान घातलेलं आहे, फक्त मला कॉटनच्या कपड्यानं पुसायचं आहे. देवांना छान सोन्यासारखी चमक आलेली आहे. तर कॉटनच्या कपड्यानं पटकन पुसलो तर पाण्याचे डाग पडत नाही आहेत. तर अगोदर मी पुसून घेते आणि जे कळशाचा तांबे ते पाणी झाडांना टाकून येते. म्हणजे सकाळी एक वेळा सगळ्या कुंड्यांना पाणी दिलेलं आहे. आजकाल पाऊस यायचं बंद झालेलं आहे, म्हणजे आता पावसाची गरज आहे. त्यावेळेत पाऊस येत नाही आहे. जेव्हा गरज नव्हती ना तेव्हा खूप पाऊस होता इकडं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये काही पापूड खरुडी कारुडी करावं म्हणलं की दररोज आभाळ यायचं, पाऊस यायचं. म्हणजे कुठलंही मोसम असो पाऊस येतो, पण पावसाळ्यात मात्र येत नाही. आता किती दिवस झालं पाऊस इकडं नाही आहे. एकदम छोटी छोटी मोडं आहेत, जसं आता पेरणी झालेली आहे सगळ्या शेतांमध्ये. पावसाची सगळेजण वाट बघत आहेत, अजिबात पाऊस नाही आहे इकडं. आणि जे कुंड्या झाडं लावलेली ते पण असेच आहेत ना, एकदम सकाळी उठल्यानंतर अगोदर पाणी द्यावं लागतं, त्यांना सुकायला लागलेले आहेत. इतकं भयानक ऊन आणि गरमी आहे इकडं. तर पाऊस येणं ऊन पडणं हे सगळं देवाच्या हातात आहे. आपण फक्त वेट करू शकतो, दुसरं काहीच ऑप्शन आपल्याकडे नाही आहे. तर इकडे देवांना मी कॉटनच्या कपड्यानं पुसून घेत आहे. गायत्रीशी बोलणे चालू आहे. गायत्रीनं पूर्ण देव पितांबरी लावून छान घासून स्वच्छ केलेले, छान चमक आलेली आहे देवांना. म्हणजे पितांबरी लावल्यानंतर छान चमक येते. तसंच आपण पाण्यातनं काढून ठेवलो ना, खरंच बघा खूप भयानक डाग पडतात, एकदम हिरवा रंग होतो देवांचा. आणि इकडं कळशाचे तांबे आहेत, उतरंडीचे तांबे आहेत, ते सगळे गायत्री इथं पितांबरी लावून छान स्वच्छ करून घेत आहे. आणि मी सगळं धुलेलं जे हे आहे सगळं कॉटनच्या कपड्यानं पुसत आहे. तर देवांना मी पुसून घेतलं आणि इकडं आणून ठेवलं आहे, कारण आता किचन पूर्ण भरलेले आहे देवानं, पूर्ण देवलोक झालेले किचन काउंट या वेळेमध्ये. तर एक एक देव स्वच्छ होत आहेत तिकडं नेऊन ठेवत आहे मी. आणि आसन वेगळं मी जे आहे ना अंतरणार आहे, त्यावरती मी लगेच देव जे आहे ना विराजमान करून घेते. म्हणजे देवपूजाही लवकर होईल, परत स्वयंपाकाचंही मला बघायचं आहे. तर इकडं उदरणीचे तांबे गायत्रीनं सगळे स्वच्छ करून दिलेले आहेत. आणि कळशाचं तांब्या जे पाणी आहे मी झाडांना घालून आणून दिलेलं आहे, आता स्वच्छ करत आहे. तर ते उदरणीचे तांबे अगोदर मी स्वच्छ पुसून घेते. आणि पाणी मी सकाळीच भरलेलं आहे. आज थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरलेली होती. म्हणजे अगोदर थोडे दिवस रुटीन माझा खूप चेंज झालेला होता. म्हणजे लवकर उठायचं नाही, म्हणजे एकच विचार की कोणी कुठं जाणार नाही, दिनेशचं कॉलेज सुट्टी आहे, म्हणजे आणखीन ॲडमिशन झालेलं नाही आहे.
अगोदरचा रुटीन कसा 4:30 वाजता उठायचं, स्वयंपाक करायचं, सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक व्हायचा, मग नंतर माझी बाकीची कामं व्हायची, म्हणजे झाडणं पुसणं जे आहे म्हणजे थोडंसं उलटं रुटीन होतं तेव्हा. आणि जेव्हापासून दिनेशची 12वी संपलेली आहे तेव्हापासून रुटीन एकदमच चेंज झाला माझा. लवकर उठायचं नाही ना, लवकर कुठली कामं आवरायची नाही, पूर्ण 9-10 वाजायचे मला आंघोळ करायला. असा रुटीन थोडे दिवस झालेला होता, पण नंतर मी चेंज केलेलं आहे ते सगळं, कारण दिवस पूर्ण बेकार जात होता, एकही काम वेळेत आवरेना असं होत होतं. तरी पण बघा, आपल्याला कोणी कुठं जावो किंवा न जावो आपली कामं वेळेत होणं गरजेचं आहे, कारण आपण दिवसभर ते झाडणं पुसणं करत बसलो तर मग दुसरी कामं करणार कधी, असा झालेला होता. पण परत मी अगोदरच्याच रुटीनमध्ये आलेले आहे. लवकर उठणं म्हणजे 5 वाजता उठत असते, कोणी कुठं जावो किंवा न जावो, कारण आपली घरची कामं खूप सारी होऊन जातात. स्वयंपाक, पूर्ण घरचं झाडणं पुसणं यामध्ये भरपूर वेळ जातो. परत आपली देवपूजा आहे, पाणी भरणं आहे, एकदम छोट्या या गोष्टी असतात आपल्या, जे वेळेत होणं गरजेचं आहे. तर इकडं उतरणीचे तांबे मी स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि उतरणी लावून घेतलेली आहे. जी शेवटचा तांबे आहे त्यामध्ये मी थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत, कारण जास्त प्रमाणात टाकलं तरी भिजून जात आहेत ते, त्यामुळे. आणि इकडे जे ना कळशाचं तांबे पण मी घेतलेले, पाणी भरून घेतले. लक्ष्मी मातेच्या मूर्तीला मी मोत्याचं मकर घातलेलं आहे, हळदी कुंकू लावलेलं आहे, मंगळसूत्र घातलेलं आहे आणि एक फुलाचा गजरा पण मी घातलेला आहे. आणखीन आपण ड्रेस शिवूनही घालवू शकता, पण माझ्याकडे ड्रेस वगैरे नाही आहे. मी अशा पद्धतीने लक्ष्मी जे कळस्थापना आहेत ते केलेली आहे. परत जे यंत्र असतात ना, म्हणजे वैष्णोदेवीला गेले होते तेव्हा तिथून आणलेलं आहे, म्हणजे ते पॅकिंगच आहे, मी खोललेली नाही. त्यामध्ये कासव भगवान आहे, ते यंत्र आहे लक्ष्मी मातेचं, आणखीन खूप साऱ्या वस्तू आहेत, मूर्ती आहे लक्ष्मी मातेची. ते तसंच यंत्र मी पुसून दररोज पूजा करत असते. आणि वरच्या साईडला मी एक आसन अंतरलं आहे, तिथं मी परडे ठेवलेले आहे. परत हे जे गजरा आहे ना प्लास्टिकचं जे फुलाचं, ते खूप सुंदर वाटतं मला, ते मी अशा पद्धतीने स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे, म्हणजे धूळ जमतेच त्यामध्ये, हे धुवून ठेवलेलं आहे. परत हाती जे गजलक्ष्मीचं रूप आहे ते पण मी समोरच्या साईडला ठेवते, ते पण स्वच्छ करून घेतलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गुरुवारी एक देव, जितके म्हणजे देवाऱ्यामध्ये आपण ठेवत असतो सगळे मी स्वच्छ करून घेत असते. तर इकडे देवही मी सगळे देवपाट्यावर विराजमान केलेले आहेत. परत इकडं कासव जे आहे ना, प्लेटात मी पाणी न घालता तांदूळ टाकत असते, पाण्यानं कलर खूप लवकर चेंज होतो, तर अशा प्रकारे मी ठेवलेला आहे. परत अन्नपूर्णा माता ते पण मी तांदळात ठेवलेले आहे. आणि अगोदर मी अष्टगंध लावलेला आहे, नंतर मी कुंकू लावलेला आहे. आणि तोपर्यंत दूध पण आलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता आज दूध येईपर्यंतच माझी पूजा झालेली आहे. खूप फास्टमध्ये मी आवरली आज पूजा. तर प्रत्येक गुरुवारी आरामात 10-11 मला वाजत असतात, पण आज 9 वाजेपर्यंतच माझी रोजची देवपूजा झालेली होती. म्हणजे रोजची देवपूजा तर आपली होते लवकर, कारण एक 15 ते 20 मिनिट मला लागतात दररोज, पण गुरुवारचा रुटीन थोडासा वेगळा असतो, वेळ भरपूर लागत असतो. तरी पण आज लवकर झाले, कारण गायत्री आहे मदतीला. तर देवपूजा रोजची झालेली आहे. आता शैवांना मी अभिषेक घालत आहे. तर इकडे मी तीर्थ बनवून घेतलं, म्हणजे कच्चे दूध घेतलेलं आहे, दही टाकलेलं आहे, मोहळाचं मध नाही आहे यावेळी, फक्त तूप साखर मी टाकलेली आहे. आणि देवांना मी स्नान घालत आहे, म्हणजे शैवांच्या मूर्तीला मी स्नान घालत आहे तीर्थानं, आणि नंतर पाण्यानं घालू. आणि दिनेश आणि गायत्री गेलेली फुलं आणण्यासाठी. जोपर्यंत माझी पूजा कंप्लीट होते तोपर्यंत फुलं घेऊन आलेले आहेत. आणि डाळिंब मी काल पण तोडलेले होते आणि आज पण बघू शकता तुम्ही 2-3 डाळिंब घेऊन आलेले आहेत. म्हणजे जसं बाबांना ना ते झाड बांधून ठेवलेलं होतं, कारण ते फाट्या जे आहेत ना खूप पसरट झालेल्या होत्या, म्हणून बाबांनी सगळ्या फांद्या बांधलेल्या होत्या. आणि जसं आम्ही फांद्या सोडल्या तशा आतमधून भरपूर सारे डाळिंब लागलेले आहेत. तर दररोज आम्ही 2-3 तोडून घेऊन येत आहोत, म्हणजे पिकलेले आहेत व्यवस्थित. तर असं ताईने इकडे शैवांच्या मूर्तीला मी अभिषेक घातलेला आहे, म्हणजे अगोदर तीर्थानं नंतर पाण्यानं कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे. आणि आज बाबांना मी नवीन ड्रेस घातलेली आहे, अगोदरची होती चॉकलेटी आणि आता मी व्हाईट कलरची घातलेली आहे. आणि काल रात्री आईस्क्रीम घेऊन आलेली होती, म्हणजे आईस्क्रीम, दिलखुश, केक हे सगळं आणलेलं होतं. तर आईस्क्रीम अशी होती ना की थोडंसं क्रीमी आईस्क्रीम होती, तितकी मला क्रीमी आवडत नाही. तर एका वाटीमध्ये मी काहीतरी खाल्लेलं आणि बाकीचं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर आता दिनेश खायला घेतलेलं आहे. तर पूजा माझी कंप्लीट होत आहे. गायत्रीने देवांना स्नान घालून दिलेलं आहे आणि आता बसलेली आहे निवांत मोबाईल घेऊन. आता देवांना फक्त मला फुलं व्हायची राहिलेली आहेत. तर 2-3 तास मला पूजेला लागतो प्रत्येक गुरुवारी, पण आज 1 ते 1.5 तासामध्ये देवपूजा झालेली आहे. तर फुलं दासाळ्याची पण आहेत आणि जास्त तर स्वास्तिकचीच फुलं असतात, पण कधीतरी दासाळ्याचं फुल मला कधीतरी अधूनमधून भेटत असतं, कारण दररोज फुलं लागतच नाहीत. का मी उठण्याच्या अगोदर कोणीतरी तोडून नेतं, काय होतं मला समजत नाही, कारण आता पावसाळा आहे, भरपूर अशी फुलं लागत आहेत, पण दासाळ्याचं फुल मला एकही भेटेना. तर थोडीफार फुलं मी मार्केटहून आणायला होते, कारण एकदम वाईट देवारा दिसतो त्यामुळे. तर रोजची देवपूजा झालेली आहे, दीप प्रज्वलित केलेला आहे, धूप लावलेले आहे. देवदर्शन करून मी आता तुळशीपूजन, उंबरापूजन करून घेते. तर तुळशीपूजन झालेलं आहे आणि हवा खूप भयानक आहे, तुम्ही अंदाज लावू शकता हे झाडांना बघून. म्हणजे कुंड्यामधली झाडं आहेत ना खूप हालत आहेत, खूप हवा आहे यावेळीमध्ये, म्हणजे दररोजच असा प्रकार झालेला आहे. पाऊस नाही पण हवा खूप असते यामध्ये. तर अगोदर मी उंबरापूजन करून घेते. तर बघू शकता पोहोचत नाही, वरच्या साईडला जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ना पोहोचत नाही मला.
बाप्पाची पूजा करून घेतलेली आहे. आता उंबरा पूजन करून घेऊया. आणि इकडे दिनेशची आणि शेरूची मस्ती चालू आहे. शेरू बाहेर जातो, दिनेश जाऊ देत नाही. चालू असतं त्यांचं दिवसभर. तर देवपूजा झालेली आहे, देवदर्शन करून घेतलं. आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय, टेक केअर.